चाललं नसतं. परमात्म्याची एवढी लक्षणं केली. झालं ना लक्षात? एवढं म्हणायलाच पाहिजे होतं ना दिगंबर महाराज. नुसतं आनंद म्हटलं असं चाललं असतं का? आनंद सत्य म्हणायला पाहिजे, सत्य प्रकाश म्हणायला पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्याचे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वर्ण मुंद्रविते देवी कुबेरहितेचे जो सर्वज्ञान दया घन मुनी हृदयी जाचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान. जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. वस्तू निर्देश रूप मंगलाचरण करतात निश्चलदाजी. आणि ह्या मंगलाचरणाबरोबरच ह्या ग्रंथाचा काय विषय आहे. आपण या ग्रंथामध्ये प्रारंभाने मंगलाचरण जेव्हा करतो तेव्हा असं ध्यानात येतं की या ग्रंथामध्ये विषय काय आहे. तर या ग्रंथामधला विषय आहे परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं, आत्मस्वरूपाचं वर्णन केलं आणि परमात्मा आणि आत्मा ह्या दोघांचं ऐक्य सांगितलं. हाच या ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथाकडे पाहताना आपण नेहमी जीव आणि ब्रह्म यांची एकता कशी आणि जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद कसा नाही आणि अभेद कसा आहे याचं चिंतन चालणार. कोणताही जरी विषय चालला असला तरी आपल्याला जायचंय कुठं तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आणि त्याद्वारा जीवनमुक्त अवस्था प्राप्त करायची आणि देहपातानंतर विदेह कैवल्य प्राप्त होतं. तेव्हा कैवल्य किंवा मोक्ष हे याचं प्रयोजन आहे. कशासाठी करायचं हे सर्व तर आपल्याला मुक्त होता यावं, या संसार बंधातून आपली मुक्तता व्हावी, जन्ममरण परंपरेतून आपली मुक्तता व्हावी किंवा आपल्याला निरतिशय आनंदाचा लाभ व्हावा, परमानंदाचा लाभ व्हावा आणि जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. याला जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष असं म्हणतात. हा मोक्ष आपल्याला व्हावा आणि तो मोक्ष आपला देहपात झाला म्हणजे मरणानंतर प्राप्त व्हावा असा नाही. तर तो येची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहात आपल्याला ह्या जीवनमुक्तीचा सोहळा आनंद आपल्याला भोगता यावा अशा प्रकारची काही जी स्थिती म्हणजे त्याला स्वरूप स्थिती म्हणतात. तर ह्या स्वरूप स्थितीवर आरूढ करणारा असा हा ग्रंथ आहे. म्हणजे या ग्रंथाचा विषय असा आहे, या ग्रंथाचं प्रयोजन अत्यंत मोठं महान अशा प्रकारचं प्रयोजन आहे की ज्या प्रयोजनापेक्षा पुन्हा काही नाही. आता काम नाही झालो पाहि रिकाम किंवा यादसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया हवा तृष्णेचे कौतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी खिळी मिळी. थोडक्यात जीवनमुक्ती रूपी नवरी किंवा स्त्री हिच्याशी विवाहबद्ध होण्यासाठी हा संपूर्ण ग्रंथाचा प्रपंच आहे. आणि एक गोष्ट दुसरी लक्षात ठेवायची की मग अशा प्रकारचा ह्या ग्रंथाचा विषय आहे, असं जर प्रयोजन आहे तर ते प्रयोजन आपल्याला प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आपलं कार्य एवढंच आहे. जर एवढं आपण श्रवण करतो आणि तरी जर आपल्याला हे फल प्राप्त होत नसेल तर शास्त्राचं म्हणणं आहे की हे फल कोणाला प्राप्त होतं तर अधिकाऱ्याला प्राप्त होतं. जो अधिकारी होऊन श्रवण करील त्याला फल प्राप्त होतं, केवळ श्रवण करणाराला प्राप्त होत नाही. मग अधिकारी होऊन श्रवण करायचं म्हणजे काय तर त्याच्यासाठी आपल्या ठिकाणी रात्रंदिवस नित्य विवेक असला पाहिजे आणि वैराग्य असलं पाहिजे. ज्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आपल्या अंगामध्ये वैराग्याचं पाणी आणि विवेक जागता विवेक जर असेल तर आपल्याला निश्चित या फलापर्यंत जाता येतं. याशिवाय ही झाली दोन साधनं विवेक आणि वैराग्य. याशिवाय पाहिजे समाधी षटक
म्हणजे शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान ही 6 साधनं आपल्याजवळ पाहिजे. आणि याशिवाय चौथं आहे मुमुक्षुत्व, जिज्ञासा. आपल्या ठिकाणी जिज्ञासा नाम ज्ञातुम इच्छा. मुमुक्षु म्हणजे मुक्त होण्याची इच्छा करणारा. आपल्याला रात्रंदिवस कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. अशा प्रकारची जी तळमळ ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी व्यक्त केली. त्या हेची चिंते माझा करपला भीतर. तुकाराम महाराज म्हणतात की माझा अंतःकरण पार दग्ध होण्याची वेळ आली. काही मला जगातातलं कोणतंही भौतिक ऐश्वर्य नको, इतकंच नाही तर पारलौकिक इंद्रादिकांचं ऐश्वर्य देखील नको, पण मला ही जीवनमुक्ती पाहिजे. अशा प्रकारचं ज्याचं ध्येय आहे त्याला म्हणतात मुमुक्षु, त्याला म्हणतात साधक. आणि असा जो साधक होईल तर त्याला ह्या समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व, विवेक आणि वैराग्य या 4 साधनांनी संपन्न होणारा अधिकारी या ग्रंथाचा आहे. म्हणून आपण जसं ग्रंथाच्या विषयाचं चिंतन करतो आणि जशी प्रयोजन किंवा फलाच्या प्राप्तीची इच्छा करतो, त्याचबरोबर आपलं कर्तव्य आहे आपल्या ठिकाणी अधिकार संपन्नता प्राप्त करून घेणं. ज्या ज्या गोष्टी आपल्या ठिकाणी कमी आहे, कधी इंद्रिय संयम कमी पडतो, कधी मन कमी आपलं मनस संयम कमी पडतो, कधी त्या ठिकाणी श्रद्धा कमी पडते, कधी चित्ताची एकाग्रता कमी पडते. अशा प्रकारचं कधी कधी आपल्या ठिकाणी त्यागाची न्यूनता येते. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपलं जीवन परिपूर्ण करून आपण केवळ एवढ्याच ग्रंथाचं अध्ययन केलं तरी मनुष्य परिपूर्ण समाधानाला प्राप्त होऊ शकतो. की मी जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. अशा प्रकारे तृप्तीचा ढेकर, मी कृतकृत्य झालो, मी धन्य झालो, अशा प्रकारचा त्याला आपण तृप्ती म्हणतो. त्या तृप्तीची अनुभूती त्याला होते की आलम, आता जगामध्ये आलम म्हणजे पुरे, आता मला काही मिळवायचं राहिलं नाही. अशा प्रकारचं स्थिती मनुष्याला यायला पाहिजे. नाही तर सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी. ही जी स्थिती आहे ही तर सर्वसामान्य सर्वच लोकांची आहे. परंतु ज्या अर्थी भगवान माऊलींनी आपल्याला त्यांच्या चरणाजवळ आणून या ठिकाणी हे वेदांताचे धडे आपल्याला ते देतात आणि अत्यंत बालवयात किंवा कौमार वयात किंवा यौवनामध्ये आपल्याला त्यांनी त्यांच्या जवळ ठेवून घेतलेला आहे. आणि संजीवन समाधीस्थ माऊली आपल्याला ज्या अर्थी वेदांताचा हा उपदेश सांगतात त्या अर्थी हा उपदेश आपल्यालाच फलीभूत होऊ शकतो. आणि जर आपल्याला हा उपदेश फलीभूत करून घ्यायचा असेल तर माऊलींची प्रार्थना देखील यासाठीच केलं पाहिजे की आपण संजीवन समाधीमध्ये ज्या एका वेगळ्या अशा प्रकारच्या आनंदात, अत्युच्च कोटीच्या आनंदात आपण बसलेला आहात. आपल्या ठिकाणी ज्ञानेश्वरी अमृतानुभवाच्या द्वारा आपल्या प्रतिभेचा ठाव कोणालाही घेता येत नाही असे स्वयंप्रकाश ज्ञान, प्रतिभा, मूर्तिमंत आपल्या ठिकाणी झालेली आहे. आपण आनंद घन आहात, ज्ञान घन आहात, आपण नित्य संजीवन समाधीमध्ये बसलेले आहात. तर अशा प्रकारचा मी बालक आपल्या चरणाजवळ शरण आलेलो आहे. तर मला जेणेकरून माझं कल्याण होईल, मला आपल्याकडे माऊलीकडे काहीच मागू नये. एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवावी. का स्वामी महाराज सांगायचे, माऊलींना नाथ महाराज प्रार्थना करतात, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. काही मागितले का याच्यामध्ये? काहीच नाही. एक पुढे काय, मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, त्याची इच्छा पुरवावी. कोणती इच्छा दिसते या अभंगामध्ये? कोणतीच इच्छा दिसत नाही. का दिसते काही इच्छा? पुन्हा म्हणू का अभंग? ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. आहे का मागणं? मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका. आहे का मागणं? एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तर याच्यामध्ये स्वामी महाराज म्हणायचे, सांगा काय मागणं मागितले? काहीच मागणं मागितलेलं दिसत नाही. तर स्वामी महाराज म्हणते, अरे याचा अर्थ असा करावा, त्याची आस पुरवावी म्हणजे कोणती इच्छा पुरवावी? त्याची आस पुरवावी म्हणजे आस निराश करावी. मला काही मागण्याचं, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणतो. सो आम्हाला काहीच नको. पण ते म्हणायचे का सूक्ष्मपणे याच्यामध्ये मागणी मागितली. तुका एका जनार्दनी तुमचा दास, मी तुमचा दास असावा म्हणजे मला तुमची तत्चिंतनम तत्कथनम, मला तुमची सेवा घडावी, तुमचं दास्यत्व घडावं. आणि हीच माझी इच्छा आहे, दुसरं काहीच नाही. मला भगवंताची, आपल्याला काही लोक काय म्हणतात, वेदांताचं चिंतन केलं काय फल? अरे वेदांताच्या चिंतनात तू आनंदाच्या मस्तीत राहिला, सत्याचा शोध घेतला, याच्यापेक्षा काय फल पाहिजे तुला आणखी? हेच फल आहे.
फलाला पुन्हा फलं येतात का? तर अशा प्रकाराने आपण करत राहायचं. कुठपर्यंत करत राहायचं? साक्षात्कार पर्यंतम. साक्षात्कार आज होईल का उद्या होईल का वर्षांनी होईल का पुढच्या जन्मात होईल, ज्याही जन्मात होईल त्या जन्मात, तोपर्यंत मी आता माझ्या ध्येयापासून च्युत होणार नाही, अशी जर आपण प्रार्थना केली, जरी आपली बुद्धी मंद असली, जरी आपल्या ठिकाणी वैराग्याधिकांचा काही अभाव असला किंवा त्रुटी असली, तरी संत सम्राट भगवान माऊली आपल्या सगळ्या ज्या त्रुटी आहे त्या पूर्ण करून आपला अधिकार वाढवतील. पण आपण दुसरी कोणतीच इच्छा करायची नाही. इच्छा एकच करायची की ज्या आनंदामध्ये आपण संजीवन समाधीमध्ये विराजमान आहात तोच आनंद आम्हाला द्या आणि त्याच्यापेक्षा कमी नको. जितका आनंद आपण भोगता तितकाच आनंद आम्हाला द्या आणि आपल्या स्वरूपाशी समरस करून घ्या. अशा प्रकारची जर आपण प्रार्थना केली अत्यंत कळवळ्याने, तर माऊली आपल्या आईला तरी लेकराचे हितव आहे माऊलीचे, चित्त आईशी कळवळ्याची जाती करील अभावीन प्रीती. पण माऊलींना हित कशात हे कळतं आणि हित करून देण्याचं सामर्थ्य पण आहे. फक्त लोहचुंबक जो आहे तो लोहचुंबक लोखंडाच्या कणांना आकर्षण करून घेतो, पण कुठं लोहचुंबक इथं आणि भिंतीजवळ लोखंड असलं तर त्याला आकर्षण करून घेईल का? नाही, त्याच्या प्रांतात तर आलं पाहिजे ना. तसं आपण माऊलींच्या संजीवन समाधीच्या लोहचुंबकाच्या प्रांतात आहे. आपण जरी या ठिकाणी आपल्याकडे काही कमी असलं तरी असं सांगतात की भगवान इतके दयाळू आहेत, माऊली इतके दयाळू आहेत. आपण एक पाऊल, डोंगरे महाराज सांगायचे, आपण एक पाऊल परमात्म्याच्या दिशेने चालला तर परमात्मा एकूण 60 पावलं आपल्या दिशेने चालून येतो. अशा रीतीनं आपण एकदम अंतरंग साधक म्हणून आणि अंतर्मुख होऊन आपल्या इंद्रियांच्या वृत्ती बाहेर जाण्यापेक्षा सगळ्या वृत्ती अंतर्मुख करून मी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आपण विचारसागर या ग्रंथाकडं फार आदरपूर्वक त्याचा गौरव चित्तात स्थापन करून, त्यांनी ना गौरव चित्ता फार वाटे, याचा अंतःकरणामध्ये महात्म्य वाटलं पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या ग्रंथाविषयीचा जो आदर आहे तो जर अंतःकरणामध्ये असेल तर हळूहळू आपोआप ज्ञानोबारायांच्या कृपेने आपल्याला जरी कधी समजायचं नाही की आम्हाला हा प्रवेशच होत नाही, असं काही नाही. त्यांनी सांगितलं की आता नाही कळला तर पुढच्या श्रवणात कळेल, त्याच्यावर नाही कळला तर पुढच्या श्रवणात, करता करता एक दिवस निश्चित कळल्याशिवाय राहणार नाही. मग आपले हे केलेले श्रम कधीच व्यर्थ जाणार नाही. त्यासाठी स्वामी महाराज उदाहरण द्यायचे की तो दगड फोडणारा तो बेलदार असतो, तो दगड फोडतो, तर दगड कधी कधी त्याला 25 त्या ह्याचे घनाचे घाव तो त्याच्यावर घालतो, दगड जशाच्या तसा, आणि त्याचा 21व्या घावाला काय होतं, तो दगड फुटतो. मग त्याने 20 केलेले घाव फुकट गेले का? नाही, तर त्याचा उपयोग झाला का? केवळ 21व्या घावाने फुटला. तसं ज्या क्षणी आपल्याला ज्ञान होईल त्या क्षणी ज्ञान होतं, परंतु त्यासाठी आपण पूर्वीचे केलेले सगळे प्रयत्न एकवटून त्या ठिकाणी उपयोगाला येतात. म्हणून आपण हे श्रवण करताना, वेदांताचं श्रवण करताना आपल्याला मूळचे संस्कार पण कमी असतात. तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्याला घरी काही हे धडे दिले नाही. आपल्याला जप करावं, ध्यान करावं, हरिपाठ वाचावं, तीर्थयात्रा करावी हे संस्कार आहे. परंतु या ठिकाणी असंग निर्विकार असणारा नित्य शुद्ध बुद्ध सच्चिदानंद घन आत्मा तो आहे, जगत खोटा आहे, हे शरीरादी मिथ्या आहेत, हा विचार आपल्याला घरी शिकवला नाही. एवढी मोठी कॉलेज शाळा पडली, त्या शाळेमध्ये कधी आपल्या ठिकाणी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या कानावर गेलेलं नाही. मग अशा वेळेला आपण माऊलींच्या चरणाजवळ आल्यावर हे नवीनच प्रकार आपल्याला समोर येतो. तर त्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागणार आहे. तरी वेळ लागला तरी त्याची जी उपयोगिता आहे ती निश्चित सिद्ध आहे. फक्त आपण धीर धरी रे धीरापोटी फळे रसाळ गोमटी, आपण फक्त धीर धरून श्रवण केलं की श्रवणात हसता खेळताच ज्ञान होऊन जातं. आपल्याला तो क्षण सुद्धा ओळखता येत नाही की खरोखर एक दिवस कधी आपल्याला मी ब्रह्मच आहे, मी असंग आहे, निर्विकार आहे, मी धन्य आहे, काय शास्त्राची कृपा, काय गुरुची कृपा, काय ईश्वराची कृपा, काय माझ्या अंतःकरणाची कृपा, मी धन्यच आहे. अशा प्रकारचं धन्योहम धन्योहम अशा प्रकारचं मनुष्याला कधी बोध होऊन जातो ते कळत नाही. पण त्याने श्रवणामध्ये आवड, रुची, सातत्य आणि त्याच्याविषयीचा आदरभाव हे जर ठेवलं तर एक ना एक दिवस त्याला आपल्या याची देही याची डोळा असा अनुभव येतो. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की आपल्याला ह्या मंगलाचरणाच्या द्वारा या ग्रंथाचा विषय कळला. केवळ विषयही कळला तसं पाहिलं तर याच्या अधिकाऱ्याचंही चिंतन झालं, त्याचा प्रयोजन फल काय आहे त्याचंही चिंतन झालं, आणि त्याचा संबंध कसा आहे तर फल आणि अधिकारी आणि फल यांचा संबंध आहे. किंवा या ग्रंथामध्ये प्रतिपाद्य आणि प्रतिपादक असा संबंध आहे. इथं या ठिकाणी जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे काय आहे, प्रतिपादनाचा विषय आहे, आणि हा ग्रंथ त्याचं काय करतो, प्रतिपादन करतो. म्हणून प्रतिपाद्य आहे
ब्रह्मचिंतन किंवा जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि प्रतिपादक कोण हा ग्रंथ आहे, असे याचे संबंध आहे. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये याच्या अनुबंध चतुष्टय त्याला म्हणतात. आता सगळे येणारच आहे, तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. याच्यामध्ये जे घडतं जसं घडतं तेच दिलेलं आहे, फक्त शब्द वेगळे आहे ते आपल्या परिचयाचे नाही, तर थोडी थोडी त्याची परिभाषा कशाला म्हणतात, अनियमी नियमकारिणी परिभाषा. काहीतरी एक नियम केला, ह्या आकड्याला 2 म्हणतात, हा नियम केला म्हणून आपल्याला पुढचं सगळं सोपं झालं ना. 2शी संबंधित व्यवहार, 2 2 4 2 3 6 आपण म्हणायला आलो, 2 म्हणजे 2 हा निश्चय केला ना. तसं कोणती गोष्ट आपल्याला कळण्यासाठी काहीतरी मानावं लागतं. आपण म्हणतो ना त्या याच्यामध्ये एखादं गणित सोडवताना तिथं एक्स लिहिलेलं असतं किंवा अ लिहिलेलं असतं, त्या अ ची किंमत काढतो, किंमत काढली की त्या अ ला फेकून देतो. त्याप्रमाणे हा सगळा शब्द प्रपंच ही एक परिभाषा आहे. हे म्हणजे काही सर्वस्व नाही. याच्यातून आपल्याला गणितासाठी मानलेले शब्द आहे, तिथं जसा अ ब मानला तसं या ठिकाणी या शब्दाने आपल्याला एक शब्दाचा अर्थ वस्तू दाखवून दिली आणि दाखवता दाखवता आपल्याला त्या वस्तूशी एकरूप करून टाकलं. आता काही दुसरे हे जे शब्द आहे ते शब्द टर्पलासारखे, आणि टर्पला शेंगादाणं आतमध्ये सुरक्षित असतो आणि वर टर्पल असतं, पण टर्पलामुळं सुरक्षित असतो. तसं शास्त्रकारांनी हे शब्दाची टरफले म्हणून माऊली म्हणतात ना, आहाच बोलाची वालिप फेडीजे मग ब्रह्माची आज अंगा घडीजे. बोलाच म्हणजे शब्द हे वालिप म्हणजे टर्फल आहे, आणि शब्द आहाच बोलाची वालिप फेडीजे, आणि मग त्याच्या आतमध्ये असणारं जे ब्रह्म, त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. आणि नुसतं अर्थाचं ज्ञान होऊ नये नाही, तर तो अर्थ कोण आहे, मीच आहे, म्हणजे अर्थरूपता आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं काय, लवण नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. पाणी काय केलं, मिठाचं आपलं मिठाची बाहुली, आणि ते पाणी किती खोल आहे, समुद्र किती खोल आहे हे पाण्यासाठी गेली, आणि तिला शोध काय लागला, तर ती राहिलीच नाही, ती काय झाली, समुद्र रूप होऊन गेली, जलरूप होऊन गेली. त्याप्रमाणे आपली जी बुद्धी आहे, आपण जे केलेले शब्द आहे, आधार घेतलेले शब्द आहेत, हे जेव्हा सत्याचा म्हणजे सत्य काय आहे, त्रिकाला बाधित कोणती वस्तू आहे, मी कोण आहे, माझं नेमकं स्वरूप, मी मरणारा जन्मणारा आहे का, मी सुखी दुःखी आहे की मी काही कर्म करणारा आहे, की कर्माचं फलाचं भोगता आहे, की त्याच्याहून मी वेगळाच आहे, मी हे स्थूल शरीर आहे की मी सूक्ष्म शरीर मन बुद्धी आहे, की त्याचं कारण असणारं मी अज्ञान आहे की मी त्याच्याहून वेगळाच आहे. अशा प्रकारचा विचार करता करता असं होतं की ते बुद्धी, ते शब्द, हे जगत सगळंच्या सगळं त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातं, बाधित होतं, वेगळं राहत नाही. त्या ऐशे हरिदास काय ऐशे हरिनामी रंग, ऐशे हरि काय हरिदास हरिनामी रंगले, हरीची होणी ठेले एकाएकी. हरिदास हरीच्या नामात इतके रंगले, नाम म्हणजे हे शब्द आहे. आज कोणी म्हणून आज माझा जप राहिला, हे शब्द हा सुद्धा काय एक एक विचारसागरातला ज्ञानेश्वरीतला शब्द हा सुद्धा जपच आहे प्रत्येक, अशी आपली भावना, त्याला शास्त्र प्रामाण्य आहे. त्यामुळे आपण जरी हा शब्द प्रपंच करत असलो तर हा सगळा जपच आहे असं समजून आपण जेव्हा करू त्यावेळेला हरीचं होणे ठेले एकाएकी, आपण परमात्मा स्वरूपाचे एकरूपच होऊन जाऊ. किंबहुना त्याच्यासाठीच हा सगळ्या ग्रंथाचा प्रपंच आहे. असो, या ठिकाणी आपलं हे जे मंगलाचरण आहे त्याचा विचार चालू आहे. जर आता आपण थोडं सावध झाले, एकाग्र झाले, तर आपण आज हे मंगलाचरण संपू, नाही तर मग राहिलेला भाग उद्या घेऊ. तर आता कुठपर्यंत आलो आपण, जो आनंद, सावध आहे ना सगळे, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. पहा, जो शब्दाने परोक्ष सांगितलं आहे की नाही, आणि हे जे वर्णन आहे ना आनंद, हे कशावरून कळलं आपल्याला, कशावरून, जो नाम परमात्मा तो आनंद रूप आहे, कशावरून कळलं आपल्याला, परमात्म्याचं प्रत्यक्ष आहे का, त्याचा आनंद रूप आहे याचं तरी प्रत्यक्ष आहे का, नाही. हे आपण कशाने कळून घेतलं, अशी श्रद्धा ठेवली, परमात्मा आनंद रूप आहे, प्रकाश रूप आहे, तो नित्य आहे की नाही, सत्य आहे, हे आपण कशावरून कळलं, श्रद्धा ठेवून. आणि श्रद्धा कोणावर ठेवली, गौतम बुद्धावर, आहे की नाही. श्रद्धा कोणावर ठेवली, श्रुती, आहे की नाही. आईतापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. आणि त्या श्रुतीवर किती विश्वास ठेवला, पूर्णपणे विश्वास ठेवला, आहे की नाही. श्रुती काय, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, कार्य व्यवस्थित, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण म्हणावे, जे म्हणतले जे घे म्हणतल्या
न म्हणावे विषयही विरुद्ध. अशा प्रकारचे इतकी त्या शास्त्रावर आपण नितांत श्रद्धा ठेवून जो परमात्मा आपल्याला कधी दिसला नाही, कधी भेटला नाही, त्या परमात्म्याचा आनंद स्वरूपता मानली. का तर श्रुती सांगते म्हणून. श्रुती सांगते त्याच्याविषयी आपला विश्वास किती टक्के आहे? 101% आहे. ऐक ना, 100 सुद्धा नाही. ती श्रुती म्हणेल त्याप्रमाणे करायचं. 100% तरी आहेत. ऐक नाही की या इतका विश्वास ठेवला. का हो, श्रुतीवचन आहे परमात्मा आनंद रूप आहे. कशावरून? श्रुती म्हणते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. श्रुती म्हणते आनंदाधेव खल्विमानी भूतानी जायन्ते. आनंदापासूनच हे सगळे प्राणी मात्र उत्पन्न होतात, आनंदातच स्थित आहेत, आनंदातच विलीन होतात. म्हणजे त्याचा अर्थ परमात्मा कोण आहे? आनंद स्वरूप आहे. तो परमात्मा त्रिकाला बाधित आहे, नाही घडविला नाही बैसविला. परमात्मा स्वयंभू आहे. ऐक नाही, तो स्वतःच आहे, नित्य आहे. असं आपण त्याचं स्वरूप जे आहे तो परमात्मा सगळ्या जगताचं प्रकाशन करतो. त्या परमात्म्याला एकाच तो सर्वज्ञ आहे, तो सर्व शक्तिमान आहे. हे कुठून कळलं आपल्याला? श्रुतीच्या द्वारा कळलं परमात्म्याचं रूप. ऐके नाही. आणि तो परमात्मा व्यापक आहे. परमात्मा मी नसे ऐसा कवनु ठाव असे. परमात्मा नाही असा कोणता ठिकाण आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला. हे आपल्याला संतांच्या वचनावरून, श्रुती वचनावरून सगळ्यांना सगळ्या गोष्टी ह्या आपल्या लक्षात आल्या. आहे की नाही? सगळ्या जगताचं जी नामरूप आहे ती नामरूप सुद्धा काय आहे? परमात्म्यापासून आहे. अवघाचे आकार ग्रासियेला काळे एकची निराळे हरीचे नाम. जो परमात्मा आहे तो परमात्माच ह्या सर्वांहून वेगळा असून त्या परमात्माच ह्या सर्वांचं कारण आहे, आद्य कारण आहे. जन्माद्यस्य यतः सूत्र आहे काय? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रयन्ते अभिसविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. हे जगत परमात्म्यापासून उत्पन्न झालं, परमात्म्यामध्ये स्थित आहे, परमात्म्यामध्ये त्याचा लय होतो. असा परमात्मा जगताचा आद्य कारण आहे. आनंदादेव खल्विमानी भूतानी जायन्ते. परमात्मा आनंद रूप आहे. परमात्मा नित्य काय सत्यम सत्य आहे, नित्य आहे, ज्ञानम ज्ञानस्वरूप आहे, अनंत आहे, त्याचा देश कालाने नाश होत नाही. अशा प्रकारचं परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कोणी सांगितलं? श्रुती मातेने सांगितलं, भगवान वेदाने सांगितलं. आणि ते का मान्य केलं? आपण एवढं का मान्य केलं? तर सगळ्यात प्रबल प्रमाण वेद शब्दच आहे, वेदच आहे. आणि तो का मान्य केला? दुसरं कोणी सांगितलं असतं पुरुषांनी, ते का नसतं मान्य केलं? का नाही मान्य केलं? त्याचं कारण आहे पुरुषाच्या ठिकाणी पुरुषकृत बुद्धीचे दोष आहे. ऐके नाही? कोणते किती दोष आहेत? 4 दोष आहे. भ्रम, प्रमाद, कर्णापाठव आणि विप्रलिप्ता. ते वेदाच्या ठिकाणी मुळीच नाही. पुन्हा वेद जो आहे तो कोणी निर्माण केलेला नाही, त्यामुळे त्याच्या ठिकाणी पुरुषकृत बुद्धीचे दोष नाही. म्हणून आम्ही त्या वेदालाच स्वीकार केलं आणि त्याच्याद्वारा आम्ही हे चिंतन केलं की परमात्मा जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास. बुद्धी बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती. बुद्धीचा उत्पन्न करता कोण आहे? लक्ष्मीपती भगवान. आणि त्या भगवानाला बुद्धी कशी जाणील? कार्य कधी कारणाला पूर्णत्वाने जाणील का? नाही. म्हणून या ठिकाणी कार्य जर कारणाला जाणू शकत नाही तर कार्य आणि कारण दोन्ही मिथ्या आहेत. त्याचं अधिष्ठान त्याच्याहून अतीतच आहे. मग त्या अधिष्ठानाला ती बुद्धी जाणील का? जाणणारच नाही. ऐक नाही. जाणायचं झालं तर शास्त्राचं साह्य घेतलं, श्रीगुरूंचं साह्य घेतलं तर शास्त्राच्या वचनाने जाणील की नाही त्या परमात्म्याला? जसं आपल्याला, पण कसं जाणील? परोक्ष रीतीनं जाणील. जसं आपण जाणलं की परमात्मा आनंद सत्य प्रकाश. हे आपल्याला कशाच्या साह्याने कळलं? तर वेदाच्या साह्याने कळलं. आपण वेदावर अत्यंत श्रद्धा ठेवली म्हणून कळलं. किंवा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. आपण श्रीगुरूंची केलेली सेवा, त्यांना केलेला दंडवत, शास्त्राचं त्यांच्या साह्याने केलेलं चिंतन, संतांचे संगती, मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. तर हा परमात्मा आपल्याला जो कळला तो कशा रीतीने कळला? परोक्ष रीतीने कळला. ब्रह्म सच्चिदानंद, ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, विभू आहे. सगळ्या जगाच्या नामरूपाला ते आधार म्हणजे अधिष्ठान आहे. जगातली सगळी नामरूप त्याच्यावर कल्पित आहेत. तोच एकटा सत्य आहे, बाकीचे सर्व मिथ्या आहे. हे सर्व आपल्याला कळलं आहे की नाही? नंतर त्याला कोणत्या देशाचा, कालाचा, वस्तूचा परिच्छेद नाही, अशा प्रकारचा असणारा परमात्मा आहे असं आपल्याला कळलं. परंतु परमात्म्याच्या परोक्ष ज्ञानात मनुष्याला मोक्ष आहे का त्याच्या अपरोक्ष ज्ञानात त्याला मोक्ष आहे? अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. अपरोक्ष ज्ञान व्हायचं म्हणजे काय व्हायला पाहिजे? तो जो परमात्मा आहे तो माझ्यापासून भिन्न आहे, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. की तो मीच आहे असं कळलं तर अपरोक्ष ज्ञान म्हणतात. मीच आहे असं कळलं म्हणजे परमात्मा कसा कळायला पाहिजे? आत्मत्वाने कळायला पाहिजे. परमात्मा
आत्मत्वाने. आत्मत्वाने म्हणजे तो परमात्मा हाच माझा आत्मा आहे. हाच माझा आत्मा म्हणजे का मीच आत्मा? मीच आत्मा म्हणजे परमात्माच मी आहे, किंवा ज्याला मी असं म्हणतात. मी आहे ऐसा करा काय, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. या ठिकाणी मी कोण आहे याचा विचार करताना ही जी लक्षणं आहे आनंद सत्य प्रकाश, तीच काय आहे? ती सर्व लक्षणं माझी असली पाहिजे, आहे की नाही? आणि माझी जर ती सर्व लक्षणं असतील तर मी आणि परमात्मा यांची एकता होईल. आणि याला काय म्हणायचं? जीव आणि परमात्मा यांचं ऐक्य, आहे की नाही? आणि त्या ऐक्याचं ज्ञान. मग आता काय ठरलं पाहिजे? बरं, ज्ञान जे आहे परोक्ष ज्ञानाने तुम्हाला मोक्ष होईल का? परोक्ष ज्ञानाने संसार दुःखाची निवृत्ती होईल का? का अपरोक्ष ज्ञानाने होईल? अपरोक्ष ज्ञानाने होईल. कारण काय आहे? तुम्हाला आता अपरोक्ष ज्ञान कशाचं आहे? मी कोण आहे? मी देह आहे की नाही? मी कर्ता भोक्ता आहे याचं तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान आहे की नाही? हे खरं, हे ज्ञान खरं आहे का? हा झालेला भ्रम आहे? भ्रम आहे. पण हा भ्रम तुम्हाला परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे. मी का हो तुम्ही म्हणजे कोण? काय विचारता मी कोण? हा म्हणजे 3.5 हाताचा देह. याच्यात काय विचारायचं? इतकं आपलं पक्क झालंय, आहे की नाही? आपला भ्रम इतका पक्का झालाय तर त्याला आपण मी म्हणजे देह काय देहाते म्हणे मी, आणि पुत्रदारा धन माझे, घर माझे, आणि पुढे काय? परी हे काळाचे खाजे ऐसे नेन तू गेला. माझे म्हणतो, तुझं हे तर काळाचं खाद्य आहे का नाही? नाही की नाही? परंतु हे नेन तू गेला हे जाणतच नाही, फुकटच आयुष्य घालवतो आणि खुशाल माझं म्हणतो, आहे की नाही? जे माझं नाही त्याला माझं म्हणतो, जे मी नाही त्याला मी असं म्हणतो. हा अपरोक्ष भ्रम आहे. हा भ्रम कशामुळे झाला हो? आता आपण चिंतन केलेलं आहे. हा अपरोक्ष भ्रम कशामुळे झाला? तर ह्या मी देह असं का म्हटला, आहे की नाही? देह म्हणजे मी असं का म्हटला? तर मी म्हणजे आत्मा हे कळलं नाही, आहे की नाही? कळलं नाही म्हणजे काहीच कळलं नाही. काय हे सामान्य रूपाने कळलं. कायेलाच आत्मा म्हणतात. सत्य म्हणजे त्रिकालाबाधित आहे, आहेच की नाही? मी देह आहे आणि मी आत्मा आहे. आहेच काय आहे? आत्मा आहे. परंतु हे कळलं नाही. मग त्याच्या ठिकाणी सामान्य ज्ञान आहे, पण मी म्हणजे सच्चिदानंद रूप आत्मा असं विशेष ज्ञान आहे का? नाही. मग त्याला काय झालं? कशामुळे त्याला या मी देह वाटलं? तर आत्म्याचं अज्ञान. आणि कोणत्या आत्म्याचं अज्ञान? आत्म्याचं अज्ञान म्हणजे विशेष रूपाने अज्ञान. आणि त्या आत्म्याचं विशेष रूपाने असणारं अज्ञान जायचं असेल तर काय करावं लागेल? आत्म्याचं विशेष रूपाने ज्ञान करून घ्यावं लागेल. म्हणजे मी जे आहे हे अज्ञान किंवा हा भ्रम निवृत्त होईल, आहे की नाही? त्यासाठी आपण काय सिद्धांत केला होता? जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्म्याच्या अज्ञानामुळं देह भासतो, तो आत्म्याच्या ज्ञानाने निवृत्त होईल. मग आपल्याला कोणतं ज्ञान करून घेतलं पाहिजे? आत्म्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. ते कोणतं ज्ञान? विशेष ज्ञान. त्यालाच काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. आपल्याला मी देह आहे हा अपरोक्ष भ्रम आहे. त्या अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती कशाने होईल? मी ब्रह्म आहे या अपरोक्ष ज्ञानाने त्याची निवृत्ती होईल. आणि मग त्यासाठी कोणतं ज्ञान संपादन केलं पाहिजे? अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे तेच मी आणि मीच ते. अहम सहा, सहा अहम, सोहम, अहम सहा, आहे की नाही? याला सोहम चिंतन म्हणतात. म्हणजे तो ते ब्रह्म मीच आहे आणि ब्रह्म मीच ते ब्रह्म आहे. अशा प्रकारे ब्रह्म आणि मी दोन नाही, तो आणि मी नाही दुजा, ज्ञानदेव आत्मा माझा. अशा प्रकाराने आपल्याला चिंतन झालं पाहिजे. तेव्हा आता चिंतन याच्यासाठी चाललं की अशा प्रकारच्या परमात्म्याचं शास्त्रांच्या श्रीगुरूंच्या द्वारा आपल्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे. आता त्याचं पर्यवसान, त्याची परिसमाप्ती कशामध्ये झाली पाहिजे? अपरोक्ष ज्ञानामध्ये झाली पाहिजे. अपरोक्ष ज्ञान म्हणजे तो परमात्मा मीच आहे असं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. ते अपरोक्ष ज्ञान झालं. अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? डोळ्यांनी घटासारखा दिसण्याचा तो विषय आहे का? अपरोक्ष ज्ञानाची खूण आहे. त्या ज्ञानाविषयी आपल्या अंतःकरणात कोणताही संशय असता कामा नये. आणि आपल्याला कधी विपरीत भावना होता, मी दे आहे अशी विपरीत भावना होऊ नये आणि त्याच्याविषयी संशय येऊ नये. पुन्हा लक्षात घ्या की ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? तर संशय, स्वामी महाराज सांगायचे, संशय विपर्यय राहित्य याला म्हणतात ज्ञान. म्हणजे ज्या ज्ञानामध्ये संशय नाही आणि विपरीत भावनाही नाही. आपल्याला कधीतरी वाटतं का
मी पुरुष आहे का स्त्री आहे कोणास ठाऊक, कधीच आपल्याला वाटत नाही. बरं मी स्त्री आहे असंही आपल्याला कधी भ्रम होत नाही. आणि तसं मी पुरुष आहे असं आपल्याला वारंवार चिंतन करावं लागतं का? नाही. आपला निश्चय झालेला आहे. काय निश्चय झालेला आहे की मी स्त्री नाही तर स्त्री नाही हे तरी काय चिंतन करायचं, आणि मी पुरुष आहेच तर त्याचं काय चिंतन करायचं. हा आपला निश्चय आहे का नाही? हा निश्चय करावा लागतो का निश्चया वाचून निश्चय, हा निश्चय न करता निश्चय, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला संशयच नाही आणि आपल्याला कधी विपरीत भावनाही होत नाही. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे आपल्याला ज्ञान झालं की नाही. स्वामी महाराज विनोदाने गोष्ट सांगायची, असं ज्ञान झालं की त्या माणसाचा संशय नसतो आणि विपर्ययही पूर्णपणे निघून जातो. तर त्यांनी सांगितलं की ही जी गोष्ट आहे ही गोष्ट काही कोणी सांगावी लागत नाही, आपोआपच त्या मनुष्याचा, त्याला काय म्हणतं, संदेहाच्या फिटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ, त्याला कोणताही संशय येत नाही. हे कोणी सांगावं लागत नाही, या गोष्टी आपोआप घडतात. याच्यासाठी फक्त आपण साधनावर नित्य आरूढ राहिलं पाहिजे आणि आपला ध्येय असला पाहिजे. तर त्यासाठी स्वामी महाराज विनोदानी गोष्ट सांगायचे की एक मुलगी आपल्या माहेरी प्रसूतीसाठी आली आणि तिनं सांगितलं की आई मला तू रात्रीचं झोपेतून उठव, कारण का जर मी झोपेतच बाळंत झाले जर झोपेत तर मला कळणार नाही, म्हणून तू मला रात्री उठव. आईनं सांगितलं तू काहीच काळजी करण्याची गरज नाही, ज्या वेळेला तुला प्रसूतीच्या वेदना होतील त्यावेळेला तूच आम्हाला उठवशील. अशी स्थिती आहे. तसं ज्या वेळेला मनुष्याला हे ज्ञान होतं त्या ज्ञानासाठी दुसरं कोणाचं कोणतंही साह्य घ्यावं लागत नाही. ते ज्ञानच असे आहे की चिदानंद रूप शिवोहम, घनानंद स्वरूप असणारा आत्मा तोच मी असून परमात्मा आणि आत्मा यांचा अखंड एक रस ऐक्य आहे, अशी त्याचा निश्चय होतो. तर निश्चय, काही लोक म्हणतात की निश्चय झाला पाहिजे. निश्चय कसा झाला, काय निश्चय करतो याचा अर्थ कुठंतरी अनिश्चय आहे, ऐके नाही. निश्चय कसा असला पाहिजे, निश्चया वाचून निश्चय काय करायचा, मी ब्रह्म आहेच त्याचा काही निश्चय करायचा, आणि देह मी नाहीच आहे तर देह नाही मी असा तरी काही निश्चय करायचा. तो म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हाची निश्चय माझा परी मी निश्चयाहुनी जुजा, सरते कर्तृत्व माझ्याने परिमित याहुनी असे भिन्न. बघा संत वाङ्मयामध्ये तुकोबारायांनी सगळं वेदांताचं चिंतन केलं तरी जी नजर येणार नाही ती नजर तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला दिली. म्हणून हे ग्रंथ आहे ना, ह्या ग्रंथाच्या खूप मोठं पुढचं आपलं संत वाङ्मय. पण आपल्याला हे प्राथमिकच संत वाङ्मयात काय आहे तर हे आपल्याला जर कळलं नाही तर आपल्या संतांचं ऐश्वर्य काय आहे, ज्ञानोबारायांचं काय ऐश्वर्य, सगळे भाष्य वगैरे संस्कृत शिकून सगळ्या टीका पाहिल्या की मग आपल्याला वाटतं की ज्ञानेश्वरी मस्तकावर घेऊन आपण नाचावं, ती छातीशी कवटाळावी. असं केवढं मोठं धन आपल्याला संतांनी दिलेलं आहे. हे जे शिकायचं विचारसागरासाठी शिकायचं नाही, मोक्ष होण्यासाठी सुद्धा शिकायचा नाही, कारण मुक्त हे आपलं काय, मुक्ती हे आपलं स्वरूपच आहे. शिकायचं कशासाठी, गाथेचा आनंद घेता यावा, ज्ञानेश्वरीचं चिंतन करता यावं. संत वाङ्मयामध्ये जो आनंद आहे आपल्याला, आनंद ज्याला काय म्हणतो आनंदाचा भोग, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, ते जर भोगायचं असेल तर त्याला गाथा पारायण, एकनाथी भागवत पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, अमृतानुभव, सगळ्या संतांचे गाथे, हरिपाठ, याच्यातून आपल्याला हा आनंद घेता येतो. परंतु हे कळलं तर पाहिजे ना. आपण दररोज म्हणतो काय त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ, पण आपल्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. स्वामी महाराज म्हणायचे की सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. तो स्वामी महाराज म्हणते सांगा अर्थ. अरे साधं या ठिकाणी थांबून म्हटलं, स्वामी महाराज म्हणायचे सगुण निर्गुण गुणाचे आणि अगुण हरिविन मन व्यर्थ जाय, असं आहे त्याचा अर्थ म्हणायचे. सगुण तरी गुणच आहे आणि निर्गुण तरी गुणच आहे. आपला आत्मा कसा आहे, अगुण आहे, ऐक नाही, आणि तो हरी कसा आहे, खरा अगुण हरी, ऐक नाही. आणि त्याच्या वाचून तुम्ही काही केलं तरी सगळं काय आहे, व्यर्थ आहे, असं सांगा. तर हे जे चिंतन आहे तर सगुण काय, निर्गुण काय, सगुण निर्गुणाचं ऐक्य कसं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेदांताचं चिंतन केल्याशिवाय प्राप्त होत नाही, म्हणजे आपल्या बुद्धीवर आरूढ होत नाही. आणि मग आपल्याला किती एखादा मनुष्य पोहायला शिकला मग तरी तो प्रसंगी पुरातही सापडला किंवा चांगल्या सरोवरातही असला, समुद्रामध्ये बोटीचा जहाजाचा अपघात झाला तरी तो हातपाय हलून तीराला येतो. तसं आपल्याला जगातलं कोणतंही वाङ्मय जरी आपल्या समोर आलं त्याचं चिंतन करण्यासाठी वेदांताचं चिंतन हे आपलं पोहण आहे, हे आपलं पोहण्याचं शिकणं आहे. तर त्याप्रमाणे आपण जर ह्या सगळ्या प्रक्रिया ज्ञात करून घेतल्या तर आपल्याला कुठेही जिथं, जसं स्वामी महाराज सांगायचं, मांजर कुठूनही जरी पडलं तरी ते कसं पडतं, 4 पायावरच पडतं. तसं ज्या मनुष्याला एकदा वेदांत शिकला त्याला व्यवहारातले फार भेदी गाणी ऐकली तरी त्याच्यात वेदांत दिसतो, काव्य त्याच्यातही वेदांत, नाटक पाहायला गेला तरी
त्याच्यामध्ये त्याला वेदांतच दिसतो. आणि अशा प्रकाराने सगळीकडे आपल्याला ही जी काही वेदांताची नजर, वेदांताची दृष्टी घेऊन जर आपण गेलो तर आपला सगळा व्यवहार निरामय, अनामय म्हणजे निर्दुष्ट अशा स्वरूपाचा होतो. आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला जिकडे पावे तिकडे बाई श्रीहरी वाचुनी दुजे नाही, काहा पग डागरू देखे आनेरा, देखा तो सब ओईने गेरा. जिकडं पाहू तिकडं आपल्याला काय दिसतं, जीव ब्रह्मैक्य, ऐकी ना, त्याच्या वाचून दुसरं काही नाही. वस्तू काय आहे, केवळ. माऊलींना सांगितलं निवृत्तीनाथ महाराजांनी आपला अनुभव सांगा. लगेच माऊली काय म्हणतात, काय स्वरूप मंगलाचरण आहे, यदाक्षरमनाख्येयम आनंदमजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम आश्रय. सगळ्या ठिकाणी त्या बघा ते मंगलाचरण, सगळा अमृतानुभव. फक्त एकाच वस्तूचं वर्णन केलेलं आहे, केवळ आत्मा, अद्वैत केवळ, असं दुसरं काही नाही. आणि तशाच प्रकारचं चिंतन जर आपल्याला आलं तर भले व्यवहारामध्ये प्रत्येकाचं प्रारब्ध कोणतं असेल, कोणी घरी जाणार, कोणी नोकरी करणार, कोणी संन्यास घेणार, कोणी ऋषिकेशला जाणार, कोणी गृहस्थी होणार, काही जरी झालं तर आत्मस्वरूप जे आहे ते एकच आहे. आणि त्या आत्मस्वरूपाच्या आनंदामध्ये असलं म्हणजे स्वप्न कसं पडावं हे जसं ठरवता येत नाही, तसा आपला व्यवहार कसा व्हावा आणि कसा होऊ नये हे आपल्या हातात नाही. परंतु जे घडतं ते मिथ्या आहे हे एकदा कळाल्यानंतर संन्यासाची तीच किंमत, ब्रह्मचार्याची तीच, गृहस्थाची ती, वानप्रस्थाची तीच, का सगळ्यांची एकच. सगळ्या स्थावर जंगम जड चेतन सगळे काय आहे, सगळे परमात्म रूपच आहे. सर्वम यद अयम आत्मा, जे काही दिसतं ते सगळं आत्मरूप आहे. अशा प्रकारचं जे बोध आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान आणि त्या ज्ञानाचं फल, हे फल प्राप्त करण्यासाठी या ग्रंथाची प्रवृत्ती आहे. आणि नेमकं असं आहे की अशा प्रकारे कितीही शास्त्र आता चिंतन केलं आणि परमात्मा असा आहे, परमात्मा तसा आहे, हे केल्याने आपल्या पदरात काय नाही. परमात्मा तसा आहे, परमात्मा असंग आहे, पण तू आहे की नाही. परमात्मा निर्विकार आहे, पण तू, परमात्मा ज्ञानरूप आहे, पण तू हात कपाळाला लावून बैसे. आणि परमात्मा अमर आहे आणि तू मरका. काय काय उपयोग आहे, आपलं काय त्याच्याशी संबंध आहे. तर जसा परमात्मा तसाच मी, तुझं माझं नाही भेद. आपण परमात्म्याशी भांडलं पाहिजे. जनाबाई परमात्म्याशी प्रेम कलह करते. जनाबाई परमात्म्याला इतक्या तुझी रानरणकी झाली असं म्हणते. काय जन्म सावित्री चुडाली आली, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते. आता जनाबाईचा किती देवाला राग यावा. तर देव म्हणतो, जणे तू असं कसं काय म्हणते, मी तुझ्या गौऱ्या थापत नाही का, तुझ्या ओवा काढीत नाही का, तुला दळू लागत नाही का. म्हणजे का, तर तिनं असं जाणलेलं आहे का तू आणि मी वेगळा नाही, तुझं माझं नाही भेद. मग तू कसा म्हणतो मी भक्त तू देव आयशे करी नको. अरे मी विनोदाने म्हणतो, केला सहज विनोद, ऐके नाही. आता पती पत्नींचं जर स्वामी महाराज सांगायचे, पती पत्नीच्या संसारात का पती आणि पत्नी यांच्यात भेद आहे म्हणून आनंद असतो का अभेद आहे म्हणून आनंद असतो. अभेद आहे म्हणून आनंद असतो, अभेदाशिवाय आनंद नाहीच आहे. पण ते दोन असतात म्हणून आनंद असतो का एक आहे म्हणून आनंद आहे. आनंदाचा भोग व्हायचा असेल तर दोन लागतात, आणि आनंद रूपता पाहिजे, केवळ आनंद पाहिजे असले तर एक लागतं. आनंदाचा भोग पाहिजे तेव्हा दोन असतात, पण दोन खरे असतात का दोन खोटे असतात. खरा एक असतो आणि खोटे दोन असतात. ते त्यांच्या कल्पनेने, म्हणून त्याला काय म्हणतात, वास्तव अभेद आणि कल्पित भेद. आपले मित्र सुद्धा जर खरा, आपल्याला नुसतं एक समोरून मनुष्य आला आणि त्याचा धक्का लागला तर आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतो, दिसत नाही का, चालता येत नाही का नीट, ऐके नाही का, तो वेगळा, काय संबंध आहे त्याचा, असं आपल्याला वाटतं. आणि त्याने आपल्या अंगाला तो स्पर्श करून गेला असं म्हणतो. आणि आज थोडा पुढे गेला, पाठीमागून मित्र आला आणि जोरात थापड मारली. थापड मारल्यावर इतक्या रागाने मागं पाहिजे, अरे तू आहे का, लगेच गळ्यात हात, ऐके नाही का, तर त्याच्यामध्ये आपला मित्र, ऐके नाही. अभेद, अभेदात काय मनुष्याला काही वाटत नाही. म्हणून एक दिवस सांगितलं होतं ना, वी आर फ्रेंड्स विथ टू बॉडीज बट वन हार्ट. आपण दोघे मित्र काय आहे, आपली शरीर दोन पण आपलं मन काय आहे एक. आणि हे मन तरी कुठं एक म्हणायला असत, मन कुठं एक आहे का, म्हणायचं आपलं साहित्यिक भाषेत. आत्मा मात्र खरा एक आहे, ऐक नाही. आणि त्या आत्म्याचं जेव्हा आपल्याला एकत्वाने ज्ञान होतं तेव्हा आपल्या व्यवहारात काय आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. पण हे कधी होईल, जर त्या आत्म्याचं अवमाना श्रद्धा ठेवा, तो परमात्मा म्हणजेच मी, आणि करा ध्यान, परमात्माच मी आणि मीच परमात्मा. असं ध्यान करायचं का आपल्याला खरं कळलं पाहिजे.
खरं कळलं पाहिजे. अपरोक्ष नाही. ध्यान म्हणजे भावना करायची, श्रद्धा करायची, एक आसनावर बसायचं, डोळे झाकायचे आणि म्हणा सोहम अहमसा असे बरेच संप्रदाय याच्यामध्ये. असं म्हणून काय त्याच्या ठिकाणी तोंडाने कोणी नामस्मरण करतं तसं सोहम असं म्हणतो. हे करणं वाईट आहे अशातला भाग नाही. पण आम्हाला या ठिकाणी तळ हाताचा आवळा जसा आहे तसा स्पष्ट दिसतो की नाही. तळ हातावरचा आवळा फिरवला तर सगळ्या अंगाने ज्ञान होतं की नाही. माऊली म्हणतात हे असं नाही, आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान करून देऊ. तळ हातावरील वाटोळा डोलत दाविजे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष त्याचं ज्ञान करून देऊ. प्रत्यक्ष करून देऊ म्हणजे काय, त्याच्यामध्ये आता तुम्हाला कोणता संशय राहणार नाही, कोणत्या प्रकारची विपरीत भावना होणार नाही, अशा प्रकारचं ज्ञान करून देऊ. त्या ज्ञानामध्ये तुम्ही असं म्हणाल की तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आता आपलं चिंतन रामकृष्ण तो मीच असे, तो परमात्मा मीच आहे असं म्हटलं तर त्याचं पर्यवसान कशात होईल, अपरोक्ष ज्ञानात होईल. आता ही एवढी दिलेली विशेषणं माझ्या ठिकाणी लागली पाहिजे. जो आनंद सत्य प्रकाश, मी आनंद स्वरूप कसा आहे, सत्य कसा आहे, प्रकाश रूप कसा आहे, हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकाराने ज्ञात झालं. आता बराच वेळ झाला, सगळं काही पूर्ण होणार नाही. उद्याच्या याच्यामध्ये पाठामध्ये आपण हा विषय पूर्ण करू. उद्या सकाळी थोडं लवकर या, 5 मिनिट अगोदर, म्हणजे आपला सगळा विषय पूर्ण करू. आणि हे जो परमात्म्याचे लक्षण आहे ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी कसे आणि दोन्हींचं ऐक्य सहज आहे, ते सिद्ध ऐक्य आहेच आहे. खरं हे आपल्याला ऐक्य करायचंय का आपल्याला भेदाचा भ्रम झालाय? भेदाचा भ्रम झाला का ऐक्य सहजच आहे. ऐक ना, शेवाळं गेलं की पाणी आहेच आहे. तर मग आपल्याला ऐक्य करायचंय का भेदाचा भ्रम घालवायचा? बरं, आपल्याला अशी काही नाही का आजच गेला पाहिजे, आहे की नाही, कधी उद्याच्या पाठात गेला तरी चालेल. त्यामुळे आपण उद्याच घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.